आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा। शरद पवार आज विधानभवनामध्ये येणार। महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी आज विधानभवनामध्ये बैठक। आज दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठकीचं करण्यात आलं आयोजन। शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा। एनडीए सोबत जायचे की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली। राष्ट्रवादीमधील एका ज्येष्ठ नेत्यावर याची जबाबदारी अशी सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामध्ये एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदार खासदारांना आम्ही फोडणार नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हे स्पष्ट। जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेटीच्या चर्चांना उधाण। मैत्रीमुळे भेटले असावेत दत्ता भरणे यांचं विधान। तर भेटीबाबत माहिती नाही, पण कमिटीच्या बैठकीसाठी मी तावडेंना अनेकदा भेटले, सुळेंची माहिती। 6 दशकांच्या राजकीय अनुभवाच्या बळावरती शरद पवार योग्य तो निर्णय घेतील। एनडीएला पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचीही प्रतिक्रिया। विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली। विनोद तावडे आणि खडसेंमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाली। एकनाथ खडसेंचा 2 सप्टेंबर रोजी 75वा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त भाजप नेते उपस्थित राहणार अशीही माहिती। उद्धव ठाकरे यांच्या आमदारांची मातोश्रीवर महत्वाची बैठक संपन्न। पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा आमदारांसोबत संवाद। तुडवण्याची भाषा करता संजय दिना पाटील सुळेंच्या मुलीच्या लग्नात एकटे गेलेले। आमच्यात आलेले खासदार एकटे फिरतायत, ऑपरेशन तुडवा ही हुल। संजय राऊतांच्या ऑपरेशन तुडवावरून उदय सामंत यांचीही टीका। राज्यातील गौण खनिज नियमामध्ये बदल करण्यासाठी समितीची नियुक्ती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत ही घोषणा। पुढील 3 महिन्यांमध्ये समिती अहवाल सादर करणार। विधानसभेत जयंत पाटील आणि आव्हाडांकडून बावनकुळेंचं कौतुक। महसूल मंत्री अतिशय पारदर्शीपणे काम करतात। जयंत पाटलांकडून बावनकुळेंची स्तुती। तर बावनकुळेंच्या कामावरती आम्ही सर्व खुश असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। गोरस भंडारवरील कारवाई ही बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही। अन्न विभागाचे सह आयुक्त सचिन केदारे यांची माहिती। अन्न औषध विभागाच्या नोटिशीला उत्तर देण्याचे गोरसे भंडारला आदेश आहेत। सचिन केदारे यांची माहिती। महाराष्ट्र खासगी विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांचा चंद्रकांत पाटलांना सभागृहात घेरण्याचा प्रयत्न। तर नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणाची व्यवस्था ठेवायलाच हवी, पटोलेंची मागणी। खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टर नर्सेस स्टाफला आरक्षण देता येतं का, चंद्रकांत पाटलांचा सवाल। विधान परिषदेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला पाठिंबा दिला। महिलांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचे आभार। महिला शेतकरी विधेयकावर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांचीही प्रतिक्रिया। विधानसभेत जयंत पाटील यांच्याकडून कवितेतून सरकारवर टीका। मॅनहॉल रस्ते अशा विविध प्रश्नांवरून कविता करत जयंत पाटलांची सरकारवरती टीका। रोहित पवार यांच्याकडून आता वांद्रे वरळी सीलिंगचा व्हिडिओ ट्विट। 16 वर्षांनंतरही काँग्रेस एनसीपीने बांधलेला वरळी सीलिंग भक्कम। सीलिंगचा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर टीका। मिसिंग लिंकप्रमाणे पहिल्याच पावसामध्ये सीलिंगला खड्डे पडत नाही, रोहित पवार यांचीही टीका। देवगडमधील जलसमाधी आंदोलन प्रकरणी राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल। राजू शेट्टींसह 25हून अधिक जणांवरती गुन्हा दाखल। विनायक राऊत, महादेव जानकर, वैभव नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या रमाई योजनेमध्ये घोटाळा झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या नावानं बनावट पावत्या, दानवेंचा आरोप। तर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचं नितीन गडकरींना पत्र। दिवे घाटामध्ये वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची देखील केली मागणी। चाकणकरांच्या 25 कोटींच्या नोटीसवरती हसू येतं, तुम्हाला का झोंबतेय? चित्रपट रोखताय, तुमची कृती खरी आहे का? दीपाली सय्यद यांचा चाकणकरांना सवाल। रुपाली चाकणकर यांची 25 कोटींची नोटीस मिळाली तर कुणाची अब्रू घालवण्यासाठी चित्रपट काढत नाहीये। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स चित्रपट येणारच। महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्सचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांचीही प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांचा एसटीचा थांबा देण्यासाठी डेपो मॅनेजरला निर्देश। जयनगरला एसटीचा थांबा देण्यासाठी निर्देश दिले। एसटी थांबत नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे हाल। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी आज होणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। आज पनवेल ते विधानभवन या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। आळंदीमधून आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार। पालखी प्रस्थानाला अवघे काही तास शिल्लक। आळंदीमध्ये अद्यापही पूरस्थिती कायम, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान। यंदा संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं 427वं वर्ष। 24 जुलैला पालखीचं पंढरपूरमध्ये आगमन।
छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये नाथांच्या पालखीवरून पुन्हा वाद. नाथांच्या पालखी मार्गावरून दुसऱ्या पालखीस प्रतिबंध घालण्याची मागणी. पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथ बुवा, नारायण बुवा यांचंही निवेदन. सासवड जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोल नाक्यावरती वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल आकारू नका. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बेलसर टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांची घेतली भेट. वारकऱ्यांच्या गाड्यांकडून टोल न घेण्याची केली विनंती. आमचं आंदोलन चिरडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीची अफवा पसरवली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. आम्ही रेनकोट घालून फिरतो ही गंमत, महाजनांचा सवाल.